एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। वाशी पोलीस ठाण्यात भेट देऊन सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली। तसेच पुराव्यामध्ये काही छेडछाड झाली नाही पाहिजे अशी मागणी मयूरच्या आईवडिलांनी आणि नवी मुंबईकरांच्या वतीने करण्यात आली। 2 महिन्यांपासून नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी मयूर डमाळेच्या आईवडिलांनी मीडियाच्या माध्यमातून आपले मुद्दे मांडले आहेत। मयूरसोबत झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज अजूनपर्यंत का लपवले जात आहेत? तर आपल्यासोबत अजून काही नागरिक आहे, आपण त्यांना पण विचारूया। सर, आम्ही पण खूप पालकांची चर्चा केली, त्या ज्या शाळेमध्ये ज्यांचे मुलं आहेत त्यांची पण मागणी आहे की हा स्विमिंग पूल बंद व्हावा। आपली काय प्रतिक्रिया आहे? हे पहा, ह्या ज्या मोठाल्या शाळा आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी शाळेचं नाव खूप मोठं असतं, आम्ही अत्यंत मोठाल्या आणि बोलतात ना सोयीसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करू अशी वल्गना केली जाते। आणि प्रत्यक्षात ही फादर ॲग्नेलची जी कालची घटना पाहता, म्हणजे त्या ठिकाणी कोणतीही सेवा सुविधा सुरक्षेच्या बाबतीमध्ये पुरवल्या न मुळे मयूरसारखी दुर्घटना त्या ठिकाणी घडली। आणि या दुर्घटनेला जबाबदार तेथील प्रशासन हे मुख्यच आहे। आणि त्यांनी ज्या शर्तीने किंवा अटीने ते जे कामकाज चालवायला पाहिजे, ते देखभाल करायला पाहिजे, ती देखभाल फादर ॲग्नेलचं प्रशासन करत नव्हतं, ह्या गोष्टीवरून सिद्ध झालं आहे। कारण CCTVचे फुटेज स्पष्ट आहेत की त्या ठिकाणी मयूरला मदत न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी मयूरचा अनैसर्गिक मृत्यू झालेला आहे। ह्या घटना जर थांबवायच्या असेल तर फादर ॲग्नेल असेल किंवा इतर ज्या शाळा असतील की असे सुरक्षेच्या बाबतीत लक्ष देत नसतील तर असे स्विमिंग पूल त्या ठिकाणी त्या प्रशासनाकडे चालवायला देऊ नये। कारण जेणेकरून भविष्यात एखादा नवीन मयूर त्या ठिकाणी अपघाती अनैसर्गिकरित्या मृत्यू होऊ नये, हे जर टाळायचं असेल तर असे स्विमिंग पूल कायमस्वरूपी बंद करून ते दुसऱ्यांकडे चालवण्यासाठी हस्तांतरित केलं पाहिजेत, तरच त्या ठिकाणी पुढचा बळी कुणाचाही बाळाचा जाणार नाही। आणि हीच मागणी आमच्यासारखे सर्व जे नवी मुंबईकर आहे त्यांची कायम असणार आहे। आणि या लढ्यात या कुटुंबासोबत आम्ही सर्व सोशल वर्कर नेहमी सोबत असणार आहे। नमस्कार, मी विष्णू बोरे। तर आपण आहोत नवी मुंबई येथे नेरूळमध्ये। तर आपण जे मयूरची स्विमिंग पूलमध्ये मृत्यू झाला होता त्यांच्या पालकाशी आपण बोलणार आहोत। 2 ते 2.5 महिने झाले, त्यांना आता कुठंतरी न्याय मिळाला का, की न्याय मिळण्याचे संकेत दिसतात का, आणि कुठं मीटिंग झाली त्यांना आपण विचारूया। सर, काय सांगाल? 2 ते 2.5 महिने झाले, न्याय मिळण्याचं तुम्हाला कुठंतरी संकेत दिसतात का? काय वाटतं? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, तुम्ही वेळोवेळी आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करताय। खरं म्हणजे न्यायाला आता गती कधी आली, ज्यावेळी सर्वप्रथम मी नवी मुंबईच्या नागरिकांचे सहकाऱ्यांचे मी आभार मानतो। कारण ज्यावेळी पोलीस शाळा प्रशासन दाद देत नव्हतं, पोलीस प्रशासनही एवढं हालचाल करत नव्हतं, तेव्हा नागरिकांनी स्वतः उत्स्फूर्तपणे आम्हाला हे केलं की आपण तिकडे जाऊन निवेदन देऊ। आणि मग शेकडोच्या संख्येने नागरिक, नवी मुंबईकर नागरिक जमा झाले, त्यांनी निवेदन दिलं शाळेच्या इथे। त्यामुळे शाळा आणि पोलीस प्रशासन दोघंही हादरले आणि त्यांनी मग शाळेने आम्हाला चर्चेसाठी बोलवलं, पोलिसांनी त्यांच्या तपासामध्ये गती आणली। आणि ह्या दरम्यान माझी नवी मुंबईचे सहआयुक्त सन्माननीय ऐनपुरे साहेबांशी या विषयाशी भेट झाली, विषयासंदर्भात भेट झाली। त्यांनी सर्व विषय समजून घेतले। तेव्हा मला वाटलं की आजही पोलिसांमध्ये ऐनपुरे साहेबांसारखे सहिष्णू आणि एखाद्या घटनेची गांभीर्याने चौकशी करणारे अधिकारी आहेत। त्यांनी सगळं आम्हाला विचारपूस केली, कशी घटना घडली, काय घडली, त्यांना मी सविस्तर सगळं सांगितलं। त्यांनीही त्यावरती ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना, की DCP झोनचे वाशीचे जे डहाणे सर आहेत किंवा मग भाटे सर असतील खाली, सगळ्यांना सूचना दिल्या आणि सदर तपास वेगाने करण्याच्या, तसेच संबंधित सगळ्यात प्रथम या पुलावरती काहीतरी ॲक्शन घ्या। आता मला असं ऐकत आलं आहे की सदर पूल काही दिवसांसाठी बंद केलेलं आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले होते। आणि आता जे आमची मागणी होती, सगळ्यात मोठी मागणी होती की जो खरा आरोपी आहे, जो व्यवस्थापक आहे स्विमिंग पूलचा, ज्या ठिकाणी माझ्या मुलाची दुर्दैवी घटना घडली, त्या स्विमिंग पूलचा जो व्यवस्थापक आहे गोकुळ कामत म्हणून, माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नाव गोकुळ कामत आहे।
त्या माणसावर गुन्हा दाखल झाला. हे नवी मुंबईकरांचं यश आहे. नागरिकांनी ज्या ज्यानं आम्हाला सपोर्ट केला त्यांचं यश आहे, तुमचंही यश आहे. तुम्ही त्याचा पाठपुरावा केला. गोकुळ कामाचा त्या घटनेशी संबंधित एक फादर आहेत शाळेमध्ये, त्यांचाही आरोपीमध्ये समावेश केलेला आहे. असं आम्हाला वाशी पोलीस स्टेशनला आम्ही भेट दिली. तिथे सिनियर PI आहेत, भाटे साहेब आहेत. त्यांनी आम्हाला ही अशी माहिती दिली की आम्ही पटापट तपास केला आणि आता चार्जशीट तुमची कोर्टात गेलेली आहे आणि ज्या आरोपींची तुम्ही मागणी केली होती त्यांचा आम्ही सदर चार्जशीटमध्ये समावेश केलेला आहे. परंतु जे कलम लावलेलं आहे तिथे 304 ते मला अशा ह्या गुन्हेगारांसाठी ते मला योग्य वाटत नाही. माझा लढा याच्यापुढे कोर्टात त्याच्यासाठीच असेल की गुन्हेगारांना कोणत्या प्रकारे जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी तुमची, मला नवी मुंबईकरांची, माझ्या सहकाऱ्यांची, सगळ्यांची साथ लागणार आहे. तर ती तुमच्याकडून मिळेल अशी मी अपेक्षा करतो. नाही, आता जे पोलीस बांधवासोबत, पोलीस प्रशासनासोबत आपलं बोलणं झालं, मिटिंग झाली, त्यांच्या बोलण्यावरून काय वाटतं, मयूरला आणि आपल्या परिवाराला न्याय मिळवून देतील का? वाटते, कारण आता वरिष्ठ अधिकारी आयनापुरे साहेब असतील, डहाणे साहेबांसारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळं निश्चितच मला आता विश्वास झाला आहे की या गुन्हेगारांना निश्चित शिक्षा मिळेल आणि कोर्टाच्या लढाईमध्ये मला न्याय मिळेल.